बहुरंग पुणे आयोजित आदिवासी संगीतावर आणि आदिवासी सिने संगीतावर बोलू काही या एका वेगळ्या परिसंवादामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व अभ्यासकांचं बहुरंग पुणेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पुढचं पाऊल असलेला एक वेगळा, खरं तर आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आदिवासी संगीतावर आणि सिने संगीतावर बोलू काही असं या परिसंवादाचं स्वरूप आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करूयात. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं, अभ्यासकांचं पुष्पगुच्छाने शाल देऊन त्यांचा सन्मानपर स्वागत करूया. डॉक्टर अनिल माकोडे, डॉक्टर चैतन्य कुंटे, प्राची वैद्य, प्राध्यापक हेमंत भागवत, श्री शंभुगोण कोचाडे, डॉक्टर स्वप्नील चाफेकर, बहुरंग पुणेचे डॉक्टर कुंडलिक केदारी. आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणून मांडावं. नमस्कार. आदिवासी संगीत आणि सिने संगीतावर बोलू काही या परिसंवादाच्या निमित्ताने मला जे मान्यवर तज्ज्ञ लाभलेले आहेत त्या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. 25 वर्षामध्ये ललित रंगभूमी आणि बहुरंग या संस्थेने नाट्य, चित्रपट आणि सामाजिक चळवळीला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि समाजातील, नाटकातील, रंगभूमीवरती किंवा चित्रपटातली विविध विषयाचे उलगडून दाखवण्याचा संस्थेचा नेहमीचा प्रयत्न आहे. आणि ही चळवळ केवळ आपल्या चर्चेपुरती मर्यादित न राहता शासन स्तरावरती पण ही चर्चा व्हावी आणि या चळवळीचा रिसर्च पेपर बनावा ही संस्थेची मुख्य अपेक्षा आहे, इच्छा आहे. एवढी अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद. बहुरंग संस्थेच्या वतीने दिले जाणारे बहुरंग भूषण पुरस्कार 2026 हे यावर्षीचे 2 पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत. पहिला पुरस्कार जो आहे तो आहे रंगभूषाकारांचा. रंगभूषाकार श्री मनोहर उमाजी जुवाटकर उर्फ बाळ जुवाटकर. मेकअप आर्टिस्ट म्हणून ललित रंगभूमीमध्ये 1986 आणि बहुरंगमध्ये 2000 सालापासून बाळ जुवाटकर हे आमच्या संस्थेला लाभले. आजचा दुसरा पुरस्कार आहे आदिवासी भूषण पुरस्कार 2026. या पुरस्काराकरता मी बोलवतो आहे श्री वल्लभ मीनानाथ मोरे. गेली 20 वर्षांपेक्षा अधिक काळ फिल्म आणि मीडिया क्षेत्रात वल्लभ कार्यरत आहे. व्हिडिओ एडिटिंग, फिल्म डायरेक्शन, क्रिएटिव्ह प्रोडक्शन या क्षेत्रात सातत्यानं काम करतो आहे. पुण्यामध्ये ॲपल मीडिया वर्क्स या कंपनीचा फाउंडर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून तो काम करतो आहे. सर्व मान्यवर उपस्थितांना माझा मनपूर्वक नमस्कार. आदिवासी संगीत, संस्कृती आणि परंपरा ही आपल्या भारत देशाची एक महत्त्वाची ओळख आहे आणि या परंपरेचा सन्मान करणारा हा परिसंवाद आपल्या या पुणे शहरात होतो आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही आहे, तर पुढं भविष्यात यासाठी मला एक चांगलं काम करण्यासाठी एक प्रेरणा आहे माझ्यासाठी. आदिवासींचं निसर्ग संगीत या विषयावरती आपले विचार व्यक्त करायला मी प्राध्यापक हेमंत भागवत यांना इथं पाचारण करतो आहे. आदिवासी संगीत म्हणजे निसर्गाचं संगीत आहे. आजचा आपला विषयच आदिवासी संगीत, त्यावर बोलू काही असा आहे.
मला सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण आदिवासी संगीत ऐकतो की समजून घेतो आहोत. कारण आदिवासी संगीत हे केवळ ऐकण्याची गोष्ट नाही आहे, तर ती अनुभवण्याची आणि जगण्याची गोष्ट आहे. आदिवासी संगीत हा निसर्गाशी संवाद आहे. आदिवासी समाज निसर्गाच्या कुशीत राहतो. जंगल, डोंगर, नदी, पाऊस हे त्यांचं जीवन आहे. त्यांचं संगीत हे निसर्गाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. पाऊस आला, आपले आदिवासी बंधू गाणे गाऊ लागतात. पीक उत्तम आलं, गाण्यानंच त्याचं ते स्वागत करतात. आनंद झाला, ते गाणं गातात. आणि दुःख जरी झालं तरी ते गाणं गातात. म्हणजेच संगीत ही त्यांच्या जीवनाची भाषा आहे. आदिवासी संगीत ही भावनांची टेक्नॉलॉजी आहे. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल बोलतो, पण आदिवासी समाजानं हजारो वर्षापूर्वी एक वेगळी इंटेलिजन्स शोधली आहे, इमोशनल इंटेलिजन्स. आदिवासी संगीत म्हणजे मानवी भावनांची टेक्नॉलॉजी आहे. ते गातात स्वतःला हील करण्यासाठी, ते नाचतात स्वतःला व्यक्त करण्यासाठी. ही आहे त्यांची नॅचरल थेरपी. तारपा वाजला, ढोल वाजला की संपूर्ण गाव एकाच नेटवर्कमध्ये जोडला जातो. इथे कुणीही डिस्कनेक्ट राहत नाही. हे फक्त संगीत नाही, हे आहे सोशल इंटिग्रेशन मॉडेल. आता पुन्हा एक प्रश्न आणि आपली जबाबदारी. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आपण आदिवासी संगीत जपतो आहोत का? कारण ही कला, ही परंपरा हळूहळू लुप्त होत चालली आहे. म्हणूनच आपली जबाबदारी आहे, आपण आदिवासी संगीत ऐकलं पाहिजे. आपण आदिवासी संगीत समजून घेतलं पाहिजे. आपण आदिवासी संगीत जपलं पाहिजे. आणि आपण आदिवासी संगीत पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोंडी गीत संगीत श्री शंभूगोंड कोचाडे यांच्याकडून. समोर बसलेले प्रेक्षक यांना सुद्धा माझा जय सेवा. गोंडी गीत संगीत याच्यावर मी बोलणार आहे. रे रे ना तुम्हाला माहिती असेल त्या पद्धतीने होत असते. रे ना रे 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 ना रे रे ना रे ना रे रे ना रे रे ना रे ना रे ना रे रे ना रे ना रे रे ना रे रे ना रे ना. तर आम्ही कोणतंही कार्य केलो, मरणाधरणाचं, लग्नाचं, मूल जन्माला आलं तेव्हा सुरुवातीला हेच जे आहे, याच्यात प्रकार भरपूर आहेत. वाद्याचे प्रकार 18 वाद्य आहे. ढोलक आहे, नगाडा आहे, टिमकी आहे, फेफडी आहे, बासरी आहे, ढपली आहे, किंगरी आहे, चिटकोला आहे, झनेरा आहे, धनिया आहे, झिलांग आहे, घोरका आहे, भुरका आहे, कलंगी आहे, कोलांग आहे, मांदर आहे, गोविंदाडी. आता गोविंदाडी म्हटल्यानंतर काय, गोंडीमध्ये डमरू, ढोल सगळ्यांना माहिती आहे. तर याचे प्रकार आहेत. मूल जन्माला येतो तेव्हा गोंडी गाण्याची पद्धत जी असते 5 दिवसानंतर, आमच्याकडे ते 5वी करतात. त्याला तिकडे कोणी छट्टी म्हणतो, सट्टी म्हणतो किंवा सोबणी म्हणतो आम्ही. तर त्याच्यात ते गाणं असते. तर त्यांनी लिहिलेलं आहे गीतकारांनी, बाळाला जेव्हा पाळण्यात टाकतात तेव्हा त्यावेळेस ते बोलतात गाणं. झर 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 झोकासी में बार तिंता भावे बी में केंजा नावे सांगो हुडा नावे सांगो दे सांगो नरोन मदा नेंड सोबनी सुहानो इंगा सोबनी सुहानो दे सांगो नरोन मदा नेंड सोबनी सुहानो. मधुर मधुर बोली केंजा गूंजे माई लाता कुकू कोयले बांगवे तिलाता. मधुर मधुर बोली केंजा गूंजे माई लाता कुकू कोयले बांगवे तिलाता लाता लाता लाता. धरती सजे माता सिंगार कीता नवरी बने माता दे डोलता तालते
काली थिरके माता. पारंपरिक आदिवासी वाद्य आणि संगीत या विषयावरती डॉक्टर अनिल माकोडे यांना मी विनंती करतो आपले विचार या ठिकाणी आपण व्यक्त करावेत. माझं शोधकार्य हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रात झालेलं आहे. त्याच्यामुळं मी विशेषतः मेळघाटच्या लोकसंगीतावरच बोलणार आहे. तर जी आदिवासी लोकसंगीताची मूळ वैशिष्ट्ये ही सर्वत्र सारखीच आहेत. थोडाफार रचनेचा बदल असू शकते. संगीताच्या धारेमध्ये लोकगीत, लोकनृत्य आणि लोकवाद्ये अशा तीनही गोष्टींचा समावेश असतो. त्याच्यामुळे ते अधिक वास्ट होत जातं. मनुष्य ज्या ज्या भूप्रदेशात राहतो तेथील देवी देवतांचा, तेथील निसर्गांचा त्याच्या लोकसंगीतावर, त्याच्या जीवनावर प्रभाव असतोच. मेळघाटामध्ये कोरकू, गोंड, भिलाला, मोंगिया आणि निहाल अशा मुख्य आणि मूळ आदिवासी जाती आहेत. आमच्या आदिवासींची दोनच वैशिष्ट्ये आहेत लोकसंगीताची. ती म्हणजे नृत्य, समूह नृत्य आणि समूहभाव या लोकगीतांचा एक आधारस्तंभ आहे. तर ह्या समूह भावनांचा परिणाम आहे. समूह मनाची अभिव्यक्ती आहेत. नृत्य आणि सामूहिकता हा त्यांचा आधारस्तंभच आहे. शास्त्राची कुठलीही क्लिष्टता किंवा यमक, छंद याची कुठलेही बंधनं या लोकसंगीतामध्ये नसते. त्याच्यामुळे हे अमर्याद असतात. परंतु त्याच्यामध्ये जे लपलेलं असते ते काही चांगल्या लोकांना कळतं. परंतु त्याचं जे मूळ स्वरूप आहे, जे स्त्रियांनी जतन केलेलं आहे, आदिवासी स्त्रियांनी जे जतन करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही तसंच्या तसंसुद्धा कॅसेटच्या स्वरूपामध्ये जतन करा. आदिवासी संगीत किंवा आदिवासी गीत हे संपूर्ण संगीताच्या सातही स्वरांवर नसतं ते. कारण मोजक्याच स्वर समुदायातून, मोजक्याच स्वरगुच्छामधून ते संगीत पाझरतं. मोजकेच 3 ते 4 स्वर त्याच्यामध्ये असतात. आदिवासींनी स्वतःच्या कल्पकतेनं आणि स्वतःच्या बुद्धिचातुर्यानं सहज उपलब्ध होणाऱ्या आजूबाजूच्या निसर्गातील वनस्पती आणि प्राणीजन्य साधनांचा वापर करून अनेक आपली वाद्य तयार केलीत. आमच्या मेळघाटामध्ये 2 ढोल भेटतात, लहान मोठं. टिमकी, या टिमकीलाच कुंडी म्हणतात. टिमकी म्हणजे ताशासारखा ताशा, म्हणजे मातीच्या मडक्यावर त्याचं तोंड मोठं करून त्याच्यावर एक कातडी गुंडाळून मग ते टिमकी होते. तर आपल्याकडे त्याला ताशा म्हणतो आपण आज. टिमकी, या टिमकीलाच कोणी कुंडी म्हणतात, म्हणजे भिला लोक याला कुंडी म्हणतात. तर बसोड लोक याला ताशरा म्हणतात. बासरी, कोरकू याला बासरी म्हणते किंवा पावी म्हणतात. आपल्या गोंड याला भांगडू म्हणतात, भोंगडू म्हणतात, भांगडू नाही, भोंगडू म्हणतात. गोंडांची बासरी ही खूप मोठी असते, 4 ते 3.5 ते 4 फूट लांब असते ती. आणि भोंगडू हे इतकं महत्त्वाचं वाद्य आहे की त्याच्या नावावर आमच्या मेळघाटामध्ये भोंगडू बाजार भरतो. त्यानंतर दुसरं वाद्य आहे सिंगी. सिंगी म्हणजे म्हशीचं वगैरे मोठं सिंग घेतात, त्याला मस्त डेकोरेट वगैरे करून त्याचा वापर करतात. या सिंगीमधून फारसे स्वर निघत नाही, फक्त भो 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 मधात तसा आवाज करतात. आणि ही एक सिग्नल असते याचा, म्हणजे गाणं सुरू करायचं तेव्हा वाजवतात, मधात विश्रांती घ्यायची असली तेव्हा वाजवली जाते आणि गाणी संपवायच्या मध्ये वाजवली जाते. तर ही एक वाद्य म्हणून आम्ही वापरतो मेळघाटामध्ये. याला गोंडी भाषेत कोर म्हणतात. झांज असते, झांज म्हणजे मंजुरा. एक थापटी, ज्याला थापटी किंवा ठपटी वगैरे म्हणतात कोरकूमध्ये भाषेचा भाग, तर ती कोरकू स्त्री वाजवतात, त्याच्याशिवाय कुठली स्त्री वाजवत नाही. गदुली नृत्यामध्ये, सुसून नृत्यामध्ये. आणि झांज जी आहे ते फक्त गोंड स्त्री वाजवतात, ते त्यांच्या झांज नृत्यामध्ये, त्यालाच मंजुरा नृत्यसुद्धा म्हणतात. तर असे 2 वाद्य स्त्रिया वाजवतात, बाकी कधीच स्त्रिया वाद्य वाजवत नाहीत. आदिवासींचं स्वतःचं एक अनुशासन आहे. ती स्टेप तशीच पडली पाहिजे, तो ठेका तसाच आला पाहिजे, तो तेव्हाच लागला पाहिजे. कोणाच्या दंड्यावर कधी दांडा मारायचा, कसा मारायचा, ह्या ठरलेला आहे. म्हणजे आम्ही लाकडी दांड्याचासुद्धा संगीतात वाद्य म्हणून वापर करतो. आम्ही घुंगरांचा वापर करतो, बैलाच्या गळ्यात जे घुंगरू असते त्याचा वापर करतो. आदिवासी लोकसंस्कृती, त्याचं लोकसंगीत हे शालेय अभ्यासक्रमात कसं येईल? कारण जेव्हा हे शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांची संस्कृती येईल तेव्हा त्यांचं जे शिक्षणाचं जे प्रमाण आहे, जे शिक्षणातून पळून जाण्याचं प्रमाण आहे, ते कमी होईल. आदिवासी संगीतातली मूलतत्व या संदर्भात प्राची वैद्य. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर आहे तो. आणि तिथल्या भिल्लांचं हे गाणं आहे, ते मी ऐकलं. तर मी रागाचे जे स्वर असतात त्यात ते कसं बसेल अशा पद्धतीनं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आ तुम्ही आरती सोना टाटे मांडवे जायने उबीर जे माबेना
सा 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 ग ग म प म ग म प प म ग सा सा सा. आणि अचानक लाईट लागल्यासारखं माझ्या लक्षात आलं की अरे हे एक पंचस्वरीय सप्तक माझ्यासमोर उभं करतायत आणि हे सगळं नेणीवेतून येतं आहे, उत्स्फूर्तपणे येतं आहे. जसं सर म्हणाले की त्याचं शास्त्र लिखित नाही, परंतु त्याचा अर्थ शास्त्र नाही असा होतो का? मग हे 5 जे नोट्स आहेत, हे जे 5 नाद आहेत, ते कुठून येतात, कसे येतात? आणि पुन्हा पुन्हा ते 5 नाद निर्माण केल्यानंतर पुन्हा पुन्हा माझे आदिवासी मित्र सावकाशपणे एका आधार स्वरावर कसे येतात, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला वाटलं की हेच तर मूलतत्त्व आहे. कुठल्याही संगीतातलं, जगाच्या कुठल्याही संगीतातलं मूलतत्त्व जे आहे ते हेच तर आहे की तुमच्या नेणिवातून निसर्गाला प्रतिसाद देत देत तुम्ही जेव्हा ध्वनींच्या एक अत्यंत ज्याला म्हणू की सोप्या सरळ अशा रचना करत करत हळूहळू आपल्याला गुंतागुंतीच्या रचनांपर्यंत नेत असता, हाच संगीताचा उद्गम आहे. आता बघूयात आपण, हे लक्षात ठेवूयात. सा 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 ग ग म प म ग म प प म ग सा 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 नी, असं हे एक आपल्यासमोर आलं. आता बघूयात, हा पश्चिम भारतातला पट्टा आहे बरोबर, बिल्लांचा. हळूहळू करत मी मध्य भारतात गेले. आता तिथे आपण ऐकू काय झालं माझ्याशी. गाणी ऐकली वेगवेगळ्या प्रकारची. आता तिथे कर्मागीत म्हणून आहे छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये. तर तिथे काय आलं, ए करमदेव करमदेव भैया करमदेव भैया करमदेव भैया आज होय गए अंगना में ठाड़, आज होय गए अंगना में ठाड़. आता मध्य भारतातले कोरकू आहेत, पंडो आहेत, कोरबा आहेत, असे असंख्य आदिवासी जेव्हा हे गात असतात कर्मागीत, तेव्हा पुन्हा तेच पंचस्वरीय सप्तक निर्माण करत होते. करमदेव भैया आज होय गए अंगना में ठाड़, सा ग ग ग ग सा नी, सा ग म म म ग सा ग सा. हे कसं झालं, हा चमत्कार आहे. हे कसं झालं. आता इथं नाही थांबायचं आहे, पुढे मी गेले. कुठे गेले, ईशान्य भारतात. आता मध्य भारतातले जे आदिवासी आहेत ते अर्थातच पश्चिम भारतातल्या आदिवासींना ओळखत नव्हते, आणि तरीसुद्धा नेणिवेतून बरोबर त्याच पंचस्वरीय सप्तकाची निर्मिती त्यांनी केली बरोबर. जे सागमपनिसा मला इथे मिळाले होते त्याला पुढे शास्त्रीय संगीत धानी असं म्हणतं, की जे मूळ सप्तकांपैकी एक सप्तक आहे. धानी हे सप्तक सागमपनी आपल्याला मिळालं. परत कुठे मिळालं, ईशान्य भारतात. कसं मिळालं. आता ईशान्य भारतात मिसिंग नावाचा समूह आहे, आणि जो एक मोंगोलाईट समूह आहे ज्याचा खऱ्या अर्थाने काही संबंध नाही. त्याची भौगोलिक अवस्था, त्याची सांस्कृतिक अवस्था, भाषिक अवस्था पूर्ण वेगळी आहे. आता तो समूह काय निर्माण करत होता माझ्यासमोर, आधार स्वर नाही आहे ना, शास्त्रीय संगीतवाल्याला आधार स्वराची सवय असते. आता ऐका इथे काय होतं आहे, सा मिळाला आपल्याला, वरचा आधार स्वर आपल्याला मिळाला. सा ग सा, हे आपण कुठे ऐकत होतो, पश्चिम भारतात ऐकत होतो आणि मध्य भारतात ऐकत होतो. आता ईशान्य भारतात आपण काय ऐकतोय, सा नि प म ग म ग सा सा सा. म्हणजे खालून वर जात होतो आपण जेव्हा मध्य भारतात होतो आणि पश्चिम भारतात होतो. आता इथे काय घडलंय, बरोबर वरून खाली येत आहेत, पण स्वर तुम्ही ऐकले का, करमदेव भैया आज होय गए अंगना में ठाड़, हे आपण कुठे ऐकलं, मध्य भारतात ऐकलं. आणि आता लो लो ले लो ले लो लो ले लो ले लो ले लो ले लो
आहे सा नि प म ग म ग सा सा सा. आता हे पुन्हा काय झालं, हेच पंचस्वरीय सप्तक ईशान्य भारतात पण आपल्याला आढळलं. मिसिंग नावाचे MISING ह्या आदिवासींनी गायलेलं. परंतु तुम्ही पाहिलं तर साऊथ ईस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो की चायना, बर्मा हे सगळे जे देश आहेत ते नेहमी अवरोही सप्तकात गातात. आणि ह्या आदिवासींचा भूगोल जो आहे आणि ह्या आदिवासींची जी संस्कृती आहे ईशान्य भारतातल्या, ती कोणाशी जोडली गेली आहे तर ज्याला आपण साऊथ ईस्ट एशिया म्हणतो ह्या देशांशी, म्हणजे चायना आहे, बर्मा आहे, तिबेट आहे, या सर्व देशांशी यांची भौगोलिक आणि सांस्कृतिक यांचा एक संबंध जोडलेला असल्यामुळे अवरोही सप्तकात गात होते. पण काय गात होते, परत तेच 5 स्वर गात होते. म्हणजेच लय आणि दुसरीकडे स्वर, या दोन्हीमध्ये आदिवासी समाजांनी मूलभूत कार्य, मूलतत्व निर्माण करून ठेवलेलीच आहेत. मग जेव्हा तुम्हाला एक राजाश्रय मिळतो, जेव्हा तुम्हाला एक लोकाश्रय मिळतो आणि त्यावेळेला तुमच्याकडे इतका वेळ असतो की तुम्ही ते बसून त्यातून एक लिखित शास्त्र निर्माण करू शकता. आणि मग हे जे काही सगळं मौखिकतेमध्ये आधीच आदिवासींनी आपल्याला ही जी मूलतत्वे स्वर आणि लय आपल्यासमोर मांडून ठेवलेली आहेत त्याला परिष्कृत करून आणि त्याचा विस्तार करून पुढे अन्य संगीताची शास्त्र आपण निर्माण करतो असं मला वाटतं. धन्यवाद. डॉक्टर चाफेकर यांना मी आमंत्रित करतो आहे आपली मतं व्यक्त करायला. आदिवासी आपल्याला सहज भेटतील का, बोलतील का, त्यांचं संगीत सहज देतील का आणि का द्यावं त्यांनी, त्यांचा त्याच्यात फायदा आहे का? तर मग आपण त्यांनाच गातं करूया, त्यांनाच वाजवायला लावूया आणि ते मूळ त्यांचं जे स्वरूप आहे, जी मिट्टी की खुशबू आहे ती पकडून ठेवूया, त्याचा प्रयत्न करूया. खूप मोठा ग्लोबलायझेशन किंवा अनेक परिस्थितींमुळे येणारा बदल आहे. यामुळे असं आता झालं आहे की खूप कमी वेळ आहे. एक जर पिढी संपली तर ही गाणी, हे संगीत आपल्याला बघायला मिळेल की नाही यापुढे फार कठीण आहे. ॲट द सेम टाईम अवेअरनेस त्या पुढच्या पिढीमध्ये जर आला की हे खरंच चांगलं आहे, हे खूप मौलिक आहे, हे जपलं गेलं पाहिजे, तर त्यांच्यामध्ये, कारण ते ज्या पद्धतीने जपू शकतील त्या पद्धतीने आपण जपू शकणार नाही आहोत. तर ह्याविषयी थोडंसं काम झालं पाहिजे आहे, तर ते पारंपरिक जे संगीत आहे ते विलुप्त होणार नाही. क्रिएटिव्ह इनोव्हेशनने नवे नाद, नवे स्वन ज्याला आपण म्हणतो, नवं परिमाण या संगीताला देता येणं शक्य आहे. क्रिएटिव्ह लोक आणि पारंपरिक ट्रायबल लोक एकत्र येऊन काही काम करू शकतात का? त्यात मूळ मिट्टीची खुशबू हरवणार नाही. माणूस आणि संस्कृती समजून घेण्यासाठी आपण संगीताचा जर वापर करून घेऊ शकलो तर त्यातून खूप काही करता येईल. या सिनेसंगीतातली आदिवासी तत्त्व नेमकी काय होती, आहेत, असायला हवीत, किती उरलीत, त्याचं पुढं नेमकं काय घडायला हवं, या संदर्भात डॉक्टर चैतन्य कुंटे यांना मी विनंती करतो. चित्रपटांमध्ये आदिवासी संगीत आपल्याला कुठे कुठे आणि कसं कसं भेटतं, ते खरंच आदिवासी संगीत असतं का, अशा तऱ्हेचे काही काही प्रश्न हे आपल्या समोर मांडणार आहे. साधारणपणे आपण चित्रपटांच्या 3 धारा मानू शकतो. एक तर लोकप्रिय, पॉप्युलर किंवा ज्याला मेन स्ट्रीम फिल्म म्हणतात. दुसरी ज्याला पॅरलल स्ट्रीम म्हणली जाते, समांतर चित्रपटांची, किंवा ज्याला आर्ट फिल्म असंही म्हटलं जाऊ शकतं. आणि तिसरी धारा ही एका प्रकारे ह्या दोन्हीपेक्षा वेगळं असं काहीतरी काम ज्यात मांडलं जातं, अशी डॉक्युमेंटरी, अनुभवपट, लघुपट अशा तऱ्हेच्या चित्रपटांची. तर या 3 प्रकारच्या चित्रपटांमध्ये संगीतात आदिवासींचं संगीत कुठे कुठे कसं कसं आलं आहे याचा थोडा एक आपण विचार आढावा घेणार आहोत. आता हा आहे अयोध्येचा राजा त्यातलं आहे. आणि राजा हरिश्चंद्र, तारामती हे जेव्हा डोंबाच्या वस्तीत राहिला जातात त्याचा जो प्रसंग आहे तिथं वापरलं गेलेलं नृत्य आहे आणि संगीत आहे. आणि त्याबद्दल
त्याचे संगीतकार गोविंदराव टेंबे, त्यांच्या चरित्रात एक गोष्ट नमूद केली आहे की तेव्हा हे जे संगीत आहे ते करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातले जे आदिवासी लोक होते त्यांच्या धुना किंवा त्यांचं नृत्य तिथे वापरलं त्यांनी. म्हणजे आदिवासी संगीत किंवा आदिवासी नृत्य याचा समावेश अगदी पहिल्या चित्रपटापासून झालेला दिसतो. आता हे प्रासंगिक म्हणून आलं आहे. बाकी या चित्रपटातली सगळी गाणी अर्थातच रागदारीवर आधारित असलेली आहेत, पण एका विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने म्हणून आदिवासी संगीत तिथं वापरलं गेलेलं. आता आपण थोडं अजून पुढच्या काळात जाऊयात. आता या चित्रपटात नायक दिलीप कुमार तो ज्या भागात गेला आहे तिकडे आदिवासी जमातीतले लोक राहत आहेत वगैरे असं दृश्य आहे आणि तिथे ते आदिवासी स्त्रिया गात आहेत त्यांची जत्रा त्यासाठी. तर हे बॅकग्राऊंडला त्यांनी गाणं वापरलं आहे. हां, आदिवासी संगीताचं मूल्य त्या चित्रपट दिग्दर्शकांना, त्या संगीतकारांना माहिती होतं. त्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ते मांडलं जात होतं आणि ही गोष्ट आज मला कुठेतरी मिसिंग वाटते. ये गुलिस्ता हमारा नावाची मूवी आली ती, जी खूप कॉन्ट्रोवर्शियल ठरली, कारण की या चित्रपटामध्ये नॉर्थ ईस्टमधल्या एका विशिष्ट जमातीचं चित्रण झालं होतं, खासी या जमातीचं. आणि त्या चित्रपटामध्ये ज्या तऱ्हेने या जमातीचं चित्रीकरण झालं, त्यातल्या स्त्रियांना दाखवलं गेलं, बरं त्यातल्या धुनाही काही वापरल्या गेल्या, त्या जमातीला अपमानकारक वाटल्या आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं गेलं. भारतातली मला वाटतं पहिली अशी घटना होती की जेव्हा आदिवासींच्या चित्रपटातल्या रिप्रेझेंटेशनमुळे खळबळ माजली आणि विद्रोह केला गेला. त्यांनी धरणं धरलं अक्षरशः आणि त्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक होते त्यांना जाहीर माफी डिक्लेअर करावी लागली. आता गमतीची गोष्ट आहे की या चित्रपटाचे संगीतकार होते S.D. बर्मन, प्रख्यात संगीतकार, की ज्यांचा त्या सगळ्या भागातल्या लोकसंगीताचे अभ्यास होता. आपल्याला माहिती आहे की बंगालपासून आसाम, नागालँडपर्यंतचं संगीत ते जाणत होते, त्यामुळे त्यांनी त्या भागातलं संगीत वापरलं. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आधीच्या लोकांसारखं त्यांनी मूळ रूपात नाही वापरलं, त्यांनी ते चित्रपटाच्या भाषेत परावर्तित करून वापरलं आहे. म्हणजे ते मूळ आदिवासी संगीत राहिलं का तर नाही राहिलं. धुना घेतल्या गेल्या, पण त्याचा एका प्रकारे मी असं धाडसाने म्हणेन की गैरवापर झाला. त्याचा मूळ गाभाच कुठेतरी हरवून गेला आणि म्हणून ते नाधड आदिवासी संगीत राहिलं आणि म्हणून ते लोकप्रिय झालं का तर ते तसंही होऊ शकलं नाही. पण आता परत प्रश्न पडतो की हे आदिवासी संगीत आहे का, तर नक्कीच ते आदिवासी संगीत नाही. संगीताची मूल्य म्हणून जर आपण तपासणी करायला गेलो तर ते आदिवासी संगीत नाही आहे. पण त्याचं परिष्करण करून जे काही घडलं ते आदिवासी राहिलं नाही. म्हणजे त्यातलं गायन ज्या तऱ्हेने केलं गेलं आहे, त्याचं अरेंजिंग ज्या तऱ्हेने केलं गेलं आहे, ते ज्याला व्याज लोक संगीत किंवा व्याज आदिवासी संगीत म्हणता येईल अशा तऱ्हेचं झालं. सुडो ट्रायबल म्युझिक तयार झालं ते. आणि शहरी लोकांची कल्पना मग काय होते की हे आदिवासी संगीत असं असतं. मी शेवटी असं म्हणेन की सिनेसंगीत आणि आदिवासींचं संगीत यातला जर अनुबंध आपल्याला अधिक दृढ करायचा असेल तर त्याची ही त्रिसूत्री आहे की मूळ आहे ते मूळ अवस्थेत जपणं, डॉक्युमेंट करणं, त्याचं अनुरूपण अधिक चांगल्या रीतीने कसं करता येईल याच्याबद्दल विचार करणं, हे दोन. आणि तिसरं डिसेमिनेशन, म्हणजे त्याचा प्रचार प्रसार कसा आपल्याला अधिक चांगल्या रीतीने करता येईल. प्रेमळ आभार प्रदर्शनाचं होत असते यासाठी मी धीरज केदारी यांना आमंत्रित करतो आहे. नमस्कार. बहुरंग पुणे आयोजित आदिवासी संगीत आणि आदिवासी सिनेसंगीतावर बोलू काही या परिसंवादाला लाभलेले सर्व आपले तज्ज्ञ मान्यवर यांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाला बहुरंग भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांचेही मनापासून आभार आणि धन्यवाद देतो.